चहा पिऊन जा, हात धुवून जेव, घरी पोचल्यावर फोन कर, मॅनेजरला भेटून निघ, चित्रपट पाहून टीव्ही बंद कर, काम पूर्ण करून झोप. ही आणि अशाच प्रकारची वाक्य आपण रोज ऐकत असतो किंवा बोलत असतो. पण जेव्हा अशी वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्याची वेळ येते, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो की ही वाक्य कशी बोलली जातील. बट डोंट वरी, कारण आजच्या या व्हिडिओमधून आपण ही वाक्य कशी बोलायची ते त्यांच्या ॲडव्हान्स स्ट्रक्चर सहित शिकणार आहोत. आता ॲडव्हान्स स्ट्रक्चर म्हटलं की काहीतरी खूप अवघड आहे असं समजू नका, कारण अतिशय सोप्या पद्धतीने ही वाक्य कशी बनवायची ती या व्हिडिओमधून आपण शिकणार आहे. तर सगळ्यात आधी ही वाक्य कोणत्या प्रकारची आहेत ते पाहूया. ह्या वाक्यांना एम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात, म्हणजेच मराठीत त्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे काय, तर ज्या वाक्यांमध्ये ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, ॲडवाइस, इन्स्ट्रक्शन किंवा वॉर्निंग असते, म्हणजे जी वाक्य या सगळ्या गोष्टींसाठी वापरली जातात त्या वाक्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बोललं जातं. आता तुम्हाला जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक अजून क्लिअर होईल. आता वाक्य बनवत असताना या वाक्यांचा जो सब्जेक्ट असतो तो यू असतो, हिडन असतो, म्हणजेच तो लिहिला किंवा बोलला जात नाही किंवा त्याची गरज नसते लिहिण्याची किंवा बोलण्याची, हिडन असतो. आणि अंडरस्टूड असतो की इथे यूज हा सब्जेक्ट आहे आणि या वाक्यांची सुरुवात होत असताना ती सुरुवात वर्बने होत असते. आता इथे पहा, या प्रत्येक वाक्यांमध्ये दोन दोन ऍक्शन वर्ब्स आहेत, म्हणजे दोन दोन क्रिया होत आहेत. तर पहिलं वाक्य पहा, चहा पिऊन जा, म्हणजे याच्यामध्ये चहा पिणे हे एक क्रिया आहे आणि जाणे हे सुद्धा एक क्रिया आहे. ह्या दोन क्रिया आहेत. तर याच्यामध्ये दोन वर्ब्स आहेत. मग याच्यातलं मेन वर्ब कोणतं, तर इथे एक सोपी ट्रिक सांगते, म्हणजे मराठी वाक्यामध्ये जे शेवटची जी क्रिया आहे, जे वाक्याच्या जे शेवटी जे क्रियापद आलंय ते मेन वर्ब म्हणून आपण कन्सिडर करायचं आहे आणि वाक्याच्या मध्ये जी क्रिया आहे ती आपण सेकंडरी वर्ब म्हणून इथे घ्यायचं आहे वाक्य बनवत असताना. हात धुवून जेव, आता इथे जेव हे वाक्याच्या शेवटी आलेली क्रिया आहे, मराठी वाक्याच्या शेवटी आलेली क्रिया आहे, म्हणून हे आपल्याला मेन वर्ब घ्यायचं आहे. मॅनेजरला भेटून निघ, म्हणजे जा, निघ, म्हणजे आपण बोलतो ना निघून जा तसं. तर निघ ही जी क्रिया आहे ते ऍज अ मेन वर्ब घ्यायचं आपल्याला. घरी पोचल्यावर फोन कर, फोन कर हे इथे मेन वर्ब आहे. कॉल. चित्रपट पाहून टीव्ही बंद कर, बंद कर हे काय आहे, मेन वर्ब आहे. आता या वाक्यांमध्ये काहीतरी करून आपल्याला दुसरी क्रिया करायची, म्हणजे एक क्रिया करून दुसरी क्रिया करायची. जसं चहा पिऊन जा, म्हणजे चहा पी आणि जा, म्हणजे चहा पिऊन जायचं आहे. हात धुवून जेव, म्हणजे हात धुवून जेवायचं आहे, म्हणजे काहीतरी करून एक क्रिया करून दुसरी क्रिया करायची आहे. आणि जी क्रिया करून दुसरी क्रिया करायची आहे, म्हणजे ज्या क्रियेला करून हा शब्द लागतोय त्या क्रियेला आपण सेकंडरी वर्ब, म्हणजे चहा पिऊन जा, तर पिऊन हे काय आहे, सेकंडरी वर्ब इकडे आहे. ड्रिंकिंग. हात धुवून जेव, म्हणजे धुवून म्हणजे काहीतरी करून, तर इथे धुवून हे सेकंडरी वर्ब आहे. मॅनेजरला भेटून भेटून हे सेकंडरी वर्ब आहे. घरी पोचल्यावर फोन कर, पोचणे, पोचल्यानंतर म्हणजे पोचल्यावर फोन कर. चित्रपट पाहून, म्हणजे चित्रपट पाहून झाला, हे करून झाल्यानंतर मग टीव्ही बंद कर. तर ज्या क्रियेमध्ये करून म्हणजे जी क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची आहे ती क्रिया ऍज अ सेकंडरी वर्ब आपल्याला सेंटेन्स बनवताना घ्यायची आहे. आता इथे आपण सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघूया. पहिल्यांदा सेंटेन्स बनवत असताना मेन वर्ब, नंतर ऑब्जेक्ट, नंतर आफ्टर, नंतर सेकंडरी वर्ब आणि त्या सेकंडरी वर्बला ING आणि परत ऑब्जेक्ट. आता इथे दोन दोन ऑब्जेक्ट कसे,
ते वाक्य बनवत असताना मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. वाक्य कसं बनवायचं ते आपण पाहूया. चहा पिऊन जा. इथे जा हे मेन वर्ब आहे आणि पिऊन हे काय आहे, सेकंडरी वर्ब आहे. मग वाक्य बनत असताना सगळ्यात आधी गो येईल. गोच्या नंतर इथे ऑब्जेक्ट. आता इथे ऑब्जेक्ट नाहीये म्हणून नंतर आफ्टर. आफ्टरच्या नंतर जे सेकंडरी वर्ब आहे पिऊन. पिऊन पिणे म्हणजे काय, ड्रिंकिंग, त्याला आयएनजी लागणार. पिणे म्हणजे ड्रिंक आणि आयएनजी ड्रिंकिंग. आणि नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, चहा म्हणजे टी. गो आफ्टर ड्रिंकिंग टी किंवा ड्रिंकिंगच्या ऐवजी हॅव्हिंगचा जास्त वापर होत असतो. खाणे किंवा पिणे या क्रियांसाठी हॅव्हिंग हे वापरलं जातं. म्हणून वाक्य काय बनेल, गो आफ्टर हॅव्हिंग टी. इथे पहा, जे वाक्याच्या शेवटी आहे जा, हे इंग्रजी सेंटेन्स बनत असताना इंग्रजी सेंटेन्सच्या फर्स्ट येत आहे. त्याची सुरुवात होत आहे इंग्रजी सेंटेन्सने. जे इथे मराठी वाक्यात शेवटी आहे ते इंग्रजी वाक्यात फर्स्ट येत आहे आणि जे इथे फर्स्ट आहे ते नंतर येत आहे इंग्रजी वाक्य बनत असताना. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पाहूया, हात धुवून जेव. आता इथे जेव हे मेन वर्ब आहे, धुणे हे सेकंडरी वर्ब आहे. मग सेंटेन्स काय बनल, ईट आफ्टर वॉशिंग युअर हँड्स, है ना. आता युअर म्हणजे तो जो करता आहे तो यू आहे म्हणून त्याचे हात धुवायचे त्याला आपण सांगतोय. म्हणून ईट आफ्टर वॉशिंग हँड्स, मेन वर्ब ईट. ऑब्जेक्ट इथे ईटला काय आहे का, नाही, म्हणून आफ्टर. आणि सेकंडरी वर्ब काय आहे, वॉश. वॉशिंग युअर हँड्स. ऑब्जेक्ट काय आहे, हँड्स. ओके. नेक्स्ट, मॅनेजरला भेटून निघ. इथे मेन वर्ब आहे निघ म्हणजेच लीव. आफ्टर ऑब्जेक्ट काय आहे का, नाही. आफ्टर भेटणे म्हणजे मीट, मीटिंग, आयएनजी मीटिंग. कोणाला, द मॅनेजर. लीव आफ्टर मीटिंग द मॅनेजर. ओके. नेक्स्ट, घरी पोचल्यावर मला फोन कर. आता इथे मेन वर्ब आहे फोन कर म्हणजेच कॉल. आणि ऑब्जेक्ट काय आहे या कॉलचा, मला म्हणजेच मी. कॉल मी आफ्टर पोचणे म्हणजे रीच, रीचिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे, होम. आता इथे या दोन्ही वर्ब्सला ऑब्जेक्ट आहेत. कॉलला काय ऑब्जेक्ट आहे, मला. आणि पोचले त्याला काय ऑब्जेक्ट आहे, घरी. म्हणून सेंटेन्स काय बनेल, कॉल मी आफ्टर रीचिंग होम. ओके. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया, चित्रपट पाहून टीव्ही बंद कर. बंद कर हे मेन वर्ब आहे. सेंटेन्स काय बनेल, स्विच ऑफ द टीव्ही आफ्टर वॉचिंग द मूवी. ओके. तर अतिशय सोपं असं हे स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही सेकंदातच बरीच अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवू शकाल. आता आपण काही प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस पाहूया. दाराला कुलूप लावून बाहेर जा. गो आफ्टर लॉकिंग द डोअर. संदेश वाचून उत्तर दे. रिप्लाय आफ्टर रीडिंग द मेसेज. जेवण करून अभ्यास कर. स्टडी आफ्टर हॅव्हिंग डिनर. उठल्यावर पाणी प्या. ड्रिंक वॉटर आफ्टर वेकिंग अप. अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारची ही सेंटेन्सेस बनवू शकता. आता इथे मी तुम्हाला काही सेंटेन्सेस दिले आहेत ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. मी त्याला नक्की रिप्लाय करेन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.